आरोहीला आणि मला आहे ना आज स्पेशल निमंत्रण आहे. आज आम्हाला धोंडा खायला बोलवलेलं आहे. तर मी त्यांचा जवाई होणार आहे. सो आमचा पहिला धोंडा आहे बिना लग्नाचा. एकदम मस्त केलंय. माझ्या नवीन सासू सासऱ्यांनी माझ्यासाठी जे कपडे आणलेले ना मला ते एकदम परफेक्ट आले माहिती का. आरोहीला साडी पण आली, आरोहीला भाऊ पण भेटला, बहीण भेटली. वाढले मग आपले हा पाहुणे वाढले, अजून पाहुणे अजून एक्सपांड झाले. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आरोहीने माझ्यासाठी मस्तपैकी मँगो शेक बनवलेला आहे. ती मला कधीची मेसेज करते की खाली आहे म्हणे आणि एकदा मँगो शेक पिऊन घे. तर चला आता मी खाली जातो आणि मस्तपैकी मँगो शेक आहे ना एन्जॉय करतो. कुठे आहे माझा मँगो शेक? तयार झालेला आहे, फ्रीजर मध्ये ठेवलेला आहे. जा. फ्रीजर मध्ये ठेवलेला आहे, पण आईस्क्रीम टाकली का त्याच्यात? आईस्क्रीमच नव्हते घरात. मग तू मँगो शेक मध्ये नेमकं टाकलं काय काय? दूध टाकलं, मँगो टाकला, साखर टाकली आणि चॉकलेट सिरप टाकलं. दे मग लवकर. तर मस्तपैकी आता मँगो शेक पिऊ. आणि मँगो शेक मला खूप जास्त आवडतो. कुठलाही शेक ॲक्च्युली. चिक्कू शेक पण आवडतो, पपाया शेक पण आवडतो, मँगो शेक, खरबूज शेक, कुठलाही शेक पितो मी. आणि आमच्या मँगो शेकची बघा कशी ड्रेसिंग केलेली आहे. डिझाईन किती सुंदर आहे. डिझाईन केलेली आहे. वा 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 वा, मस्त मस्त थंडगार आहे. आणि मँगो शेक ना एकदम मस्त झालेला आहे. तर आज आहे ना आम्ही खूप सारे व्हिडिओ वगैरे पण शूट केले. आपला आशिष पण आलेला होता. आशिष भाई आपल्याला कुठे जायचंय फिरायला लवकर? आपल्याला जंगलात. आम्हाला लवकरच एक टूर प्लॅन करायचा आहे. आणि आता आम्हाला जेवायला पण जायचं आहे बाहेर. आरोहीला आणि मला आहे ना बाहेर आमंत्रण दिलेलं आहे आमच्या एका सरांनी. तिकडे आम्हाला जेवायला जायचं आहे. आज धोंडे जेवण आहे स्पेशली. आणि आमची श्वेता पण आलेली आहे. श्वेता क्या ले रही हो? मस्तपैकी श्वेता आहे ना आंबे घेते. तिला आंबे खूप जास्त आवडतं वाटतं. आणि आपल्या ट्रिपचं प्लॅनिंग करा लवकर. येस नक्की लवकरच. आणि खूप एन्जॉय करणार आहे आम्ही आणि खूप भारी ट्रिप करणार आहे. 2 दिवसाची ट्रिप असणार आहे पण खूप जास्त भारी. आणि उद्या आरोहीचा बर्थडे आहे. सो बर्थडेला या बरं का. आरोही ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे. थँक्यू. काय गिफ्ट देणार तुम्हाला? अरे वा, चला. आरोहीला आणि मला आहे ना आज स्पेशल निमंत्रण आहे. आज आम्हाला धोंडा खायला बोलवलेलं आहे. आणि जे सर ना ज्यांच्याकडे आम्ही चाललेलो आहे ते डॉक्टर ॲक्च्युली. ते आरोहीला आता गुरुलेख म्हणून घेणार आहे. म्हणजे आता मी त्यांचा जवाई होणार आहे. सो आमचा पहिला धोंडा आहे बिना लग्नाचा. आणि त्यांनी आमंत्रण केलं. खरंच खूप छान वाटतंय. आणि आमच्यासोबत त्यांना हर्षद पण येणार आहे. आणि मस्तपैकी आपली स्कॉर्पिओ घेऊन चाललोय आपण. आरोही मी कसा दिसतोय? एकदम मस्त दिसतोय. मला प्रत्येक दिवशी तू ना स्वतःची तारीफ करून घेतो. कारण मला आहे ना तारीफ करून घ्यायला ना खूप जास्त आवडतं. आणि आरोही एकदम मस्त तारीफ करते ना म्हणून तर अजूनच भारी वाटतं. आणि तुझ्या नको जाऊ माझी तारीफ कधी बिन सांगता. मी ऑफ कॅमेरा तारीफ करतो. मी ऑन कॅमेरा विचारतो तुला. तू कधीतरी विचार ऑन कॅमेरा. मी नक्कीच कौतुक करेल तुझं. एखाद्या दिवशी कधीतरी फक्त रात्रीला वगैरे असंच कधी पण मी कधळ्यावाने बसलेली असली ना तेव्हा मला म्हणतो आज चांगले दिसत होते. हा मग तू खरंच जेव्हा ती नॅचरल असते ना अशी झोपलेली लोळलेली मी तेव्हा तिला म्हणतो की तू छान दिसते. कारण मला आहे ना आरोही नॅचरल आवडती. आपण मी जेव्हा तयारी वगैरे केलेली असेल तेव्हा फक्त एक शब्द म्हणायचा की आज तू छान दिसते. मग तेवढंच मी खुश होते ना. अच्छा असं आहे का? मी मग तर सांगून ठेव ना मग मला. मग मी म्हणणारच नाही ना. मी कसं दिसतोय यार दीदी? तू पण मस्त दिसतोय. एकदम हँडसम दिसतोय, एकदम गोड दिसतोय, एकदम भारी दिसतोय. सगळ्यात भारी तूच दिसतोय. धन्यवाद. आणि तू सगळ्यात भारी दिसते कारण की आरोग्य दीदी आज छोटी टिकली पण लावलेली ना तर असं एक भारी असे म्हणजे लय भारी दिसते. असं भारी दिसतोय. थँक्यू सो मच. आणि दादा तू पण बाकीचे काही मतलबी लोक आपली तारीफ करू नको. अगे छान दिसतीये म्हशे, छान दिसतीये. आणि तू पण छान दिसतोय. नाही ना तू तोंड फुगून येशील की मला म्हटलंच नाही. तर काही फायनली आता आम्ही सरांच्या तिथं आलेलो आहे. आम्ही एका साईडला मस्तपैकी गाडी पण पार्क करून दिलेली आहे. आता आम्हाला आहे ना 3rd फ्लोअर वरती जायचं आहे. हॅलो. दादा आता बाहेर गेला सोडून दादा सोबत. सरांच्या घरी ना मस्तपैकी स्वागत पण झालेलं आहे. आणि मेन म्हणजे एंट्रीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी सुंदर फ्रेम लावलेली आहे माहिती का. घरात येतानाच एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते समोरच्याला. मस्त आहे. आणि आमचं आहे ना तेव्हा वास्तुशांतीला येणं झालं नाही. तेव्हा आय थिंक आम्ही बाहेर गेलो होतो, फिरायला गेलेलो होतो आम्ही. आणि आमच्या वास्तुशांतीच्या वेळेस तुमचं जमलं नाही. आता तुम्ही पण या एकदा घरी. येऊ नक्की नक्की.
तर चला आपण सरांच्या घराचा आहे ना एकदा होम टूर घेऊ आणि मग त्याच्यानंतर सर सगळ्यांसोबत त्यांना इंट्रोड्यूस पण करून देतील. वाव, पेंटिंग मस्त आहे. अरे, मस्त केलंय. साईड पण मोठी आहे. व्हेंटिलेशनसाठी बेस्ट जागा आहे. गाड्यांचं फार क्रेज माझ्याकडे पण खूप कलेक्शन आहे. माझ्याकडे 100-150 गाड्या आहेत अशा. खूप होत्या माझ्याकडे, पण काय आलं ते बसल्याच नाही त्याच्यात. मग अर्धा तशाच आहे, तरी मी घेतच असतो सारख्या. फक्त एकदा थोडंसं वरती करून घेतलं हाईट. हां, सेफ्टी होईल थोडी. बाकीचे बेडरूम तिकडे आहे का? छान आहे. तनुची रूम मस्त मेंटेन आहे. बापरे, भरपूर बुक्स रीड करते वाटतं ती. रिडिंगचं आवड आहे. मस्त आहे हो ना इकडं व्हेंटिलेशन वगैरे एकदम भारी आहे. आम्ही करून घेतलं होतं ते, आम्ही ते पूर्ण पाडलं आणि पूर्ण केलं. किचन मस्त केलंय, पण एकदम मस्त केलंय. तरी खूप मी किती 4 वाजता आले 4च्या वडीगोत्रीवरून 4 वाजता. हा का, एकदम मस्त. पण तुमचा फोन आला मी म्हटलं तुम्ही निवांत या. झाले आता तुमची गुरुलेखच झाली ते आता. मग त्याच्यामुळेच म्हणतो की मानस आता हे पप्पा ही मानस लेक झाली आता लेखिली तर सोडून देतो मग. अरे काही अडचण नाही. हा, तनूला कंपनी होऊन जाईल. हो आई तिचा आता वाढदिवस आहे उद्या. या जोडी मानस लेक झाली म्हटलं. लेख, गुरुलेख. गुरुलेख. करा सुरू. नाही आहे ऑलरेडी लावलेलं. अरे वा. आमची पण प्रॅक्टिस छान केलं पण तुम्ही असं. आम्हाला पण एकदम स्पेशल सारखं फील झालं. आणि सगळे स्वीट आहे एकदम. मिसळ आता घरी एकदा सगळी फॅमिलीच आहे. आता उद्या तर तुम्हाला निमित्त आहे, उद्या असेल वेळ तर उद्या या. उद्या बरं काय उद्याचं काय वाढदिवस आहे ना, घरीच करणार आहे. हां, येऊ आम्ही इव्हिनिंगला येऊ. या मस्त पैकी फिक्स आहे आपण मग. हो नक्की नक्की 100%. तनू, आयुष दोघांना घेऊन या. ती बॅग सोबत घेऊन जा. दादा चला. फोटो आई ये. बाकी सुद्धा आहे. तर काही इतका मस्त धोंड्याचा कार्यक्रम केला माहिती का सरांनी. आता आरोही आहे ना, सरांची गुरुलेख पण झालेली आहे. मी गुरु जावाई होणार आहे म्हणजे आता फ्युचरमध्ये. आणि आरोहीला आता एक भाऊ पण भेटला. आता रक्षाबंधनला आरोहीला येशू सोबत या आयुषला पण राखी बांधायची बरं का. चला, मेरे को और एक साला मिल गया. बट मस्त स्वीट फॅमिली, एकदम मस्त कार्यक्रम केला त्यांनी. आणि इतकं छान पद्धतीने स्वागत केलं. ते आरोहीला पण साडी भेटली, मला पण ड्रेस भेटला. एकदम छान पाहुणचार आणि जेवण पण अतिशय उत्कृष्ट केलं होतं. आणि त्यांची फॅमिली पण एकदम स्वीट आहे. आरोही कसं वाटलं सगळ्यांना भेटून? खूप छान वाटलं. आणि मेन म्हणजे आमची ओळख अशी जास्त काही नाहीये बरं का. एकदम स्टार्टिंगला आम्ही फक्त एक व्हिडिओ मुळे भेटलेलो. आपण फक्त व्हिडिओ काढायचा होता त्या निमित्ताने आम्ही भेटलेलो. आणि आता फॅमिली रिलेशन, फॅमिली रिलेशन झालंय. खूप भारी. सरांचा पण मॅडमचा पण स्वभाव इतका छान आहे ना, खूप मस्त आहे, खूप स्वीट आहे. नवीन मम्मी पप्पा भेटला आरोहीला. नवीन भाऊ भेटला, नवीन बहीण भेटली, नवीन फॅमिली भेटली. मस्त झालं. आता आहे ना आम्ही घरी आलेलो आहे. आरोही आपल्याला आहे ना उद्या स्कॉर्पिओ वॉश करायची राव. थार वॉश करायची आहे. सॉरी थार वॉश करायची. खूप खराब झाली बरं का. उद्या हेल्प कर प्लीज. नाही घरी नाही करू शकत आपण प्लीज. का बरं? कारण की पाणीच नाही आपल्याकडं. बाहेर टाकतो वॉशिंगला. हा, बाहेरच टाक. मम्मी आम्ही सरांकडे गेलो होतो. इतका मस्त पाहुणचार केला माहिती का. असं स्वागत केलं दोघांचं. असं मस्तपैकी बसवलं एका ठिकाणी, ताट ते केलं. आरोहीला साडी पण भेटली. दाखव आरोही. एकदम मस्त स्वागत केलं त्यांनी. आणि जेवण पण इतकं भारी केलं होतं ना. घरीच होतं का? हा, आरोही कोण आहे माहिती का त्यांच्या आता? लेक. हा, आरोहीला भाऊ पण भेटला. गुरुलेख झाली आरोही. आणि मी फ्युचरमध्ये गुरु जावाई. नवीन सासरे आणि सासू भेटली मला. हे बघ, छान आहे साडी. मला ड्रेस पण भेटलाय. दाखव आरोही. मला ड्रेस भेटला. ते सरला म्हणायचं असतं की हे सगळं लग्नानंतर सर. सर म्हणे ॲडव्हान्समध्ये. हे बघ किती सुंदर ड्रेस आहे. बरं माहिती होतं त्यांना. मला कॉल केला त्यांनी, मी नाही म्हटलं, पण मग त्यांनी ऐकलंच नाही. आणि अजून ते दाखवा हर्षद. आणि एकदम भारी फॅमिली त्यांची, एकदम भारी.
हे बघ, इतकं मस्त जेवण केलेलं होतं ना. लय हे बघ. भारी जेवण. हे बघ, ते लेकी जवायला देतात ते सगळं दिलं त्यांनी. यात काय अरे वा. अनारस आहे. अनारस आहे. टेस्ट कर मम्मी. झोपली होती तू? नाही रे, आत्ता 1 मिनिट झालं वर गेले. पप्पा नाही ना. उद्या आरोहीचा बड्डे आहे मम्मी. किती एक्साइटेड आहे. नाचून दाखव किती एक्साइटेड आहे. अँड काही माझ्या नवीन सासू सासऱ्यांनी माझ्यासाठी जे कपडे आणलेले आहे ना, मला ते एकदम परफेक्ट आले आहे माहिती का. पॅन्ट पण एकदम परफेक्ट आली आहे आणि कुर्त्याची फिटिंग पण एकदम परफेक्ट आली आहे. शॉर्ट कुर्ता ॲक्च्युली हा एकदम मस्त. नवीन फॅमिली भेटली मला. चल पप्पाला दाखवून येतो ड्रेस. चल. पप्पा तर मस्त स्कूबी सोबत बसलेले आहे. पप्पा कसा आहे ड्रेस? मस्त आहे. माझ्या नवीन सासू सासऱ्यांनी घेतला. हा. ते आपले क्लिनिकवाले सर नाही का, मी त्यांच्याकडे स्किनची ट्रीटमेंट घेतो. त्याला एवढी साईज परफेक्ट कसं काय माहिती होती? त्यांनी मला कॉल करून विचारलं होतं. मी त्यांना नाही म्हटलं, पण त्यांनी फोर्सफुली घेतला ड्रेस. मस्त आहे. मस्त आहे ना. एकदम भारी. आरोहीला साडी पण आली. हा. परत काय आलं आरोही ते दिवा. दिवा पितळाची. काय कशामुळे काय होतं ते म्हणजे? त्यांनी आरोहीला गुरुलेख अच्छा. स्वीकारलं. हा, मग आता मी त्यांचा फ्युचरमध्ये गुरु जावई झालो ना. हा, आरोहीला भाऊ पण भेटला, बहीण भेटली. सगळं बरं वाढले मग आपले हा, पाहुणे वाढले. पाहुणे अजून एक्सपांड झाले. छान वाटतंय ना. आरोहीला साडी पण एकदम भारी आली. स्कूबी भारी. आणि स्कूबी पप्पाची लेक आहे. पप्पा तिला नाही का एखादा नवरा? तुम्हाला जवाई नाही आणायचा का? बघ ती काय आणलं म्हणती. स्कूबी तेरे को कुछ नहीं लाया, तेरे को हस्बैंड लाना पडेगा. तर आता ना आम्ही हॉलमध्येच बसलेलो आहे. उद्या आरोहीचा बड्डे आहे ना, तर आमची आता तयारी चालू आहे. बड्डेसाठी काय बनवायचं काय नाही, किंवा बाहेर ऑर्डर द्यायची की काय, ती तयारी चालू आहे. आरोही काय पार्टीचं नियोजन नेमकं ठरलेलं काय? तू करणार आहे ना माझा बर्थडे. मी करणार आहे बड्डे. मग तू पार्टी दे. मग खायचं पण तूच बघ. काय मम्मी, काय नियोजन उद्याचं काय ठरलं? तिला जे आवडेल ते बनवणार. काय आवडतं तिला? काय आवडतं मला? तुला काय आवडतं? आता मम्मीला कसं माहित राहील? तुलाच माहित असेल ना. फ्राय फिश फ्राय. फिश फ्राय. पण नाही, व्हेज करायचं आहे काहीतरी. सो व्हेज सजेस्ट कर. व्हेज क्या कर सकते ऐसा बोल. व्हेज आपण करू शकतो खिचडी. खिचडी आवडती. खिचडी लय आवडते मला. नाही, मेरे पास एक सजेशन आहे. आपण आहे ना व्हेज पुलाव करू शकतो. व्हेज पुलाव एकदम बेस्ट ऑप्शन राहील. व्हॉट डू यू थिंक? व्हेज पुलाव मस्तपैकी ताक. हर्षद, मग आरोहीचा बड्डे उद्या, मग तू शाळेत जाणार आहे का? मग जाणार आहे ना. का रे शान्या, आम्ही आमचे काम धंदे सोडून तुझ्या बर्थडेच्या मागे लागतो आणि तू आता शाळेत जाशील का? हा, मग मारू का सुट्टी? मग तुमचं मन असेल तर मी मारू शकतो. आमचं मन बरं, तुझं मन काय म्हणतं? तुझं जे मन म्हणेल ना ते आपण ॲग्री करू. 50-50. 50-50. शाळेत जायचं आहे का? शाळेत जायचं पण आणि नाही जायचं पण. छापा काटा करायचा का? छापा काटा. हा, बघा बघ छापा काटा. हा, ठीक आहे. हा, चला छापा काटा करू. हर्षदला शाळेत जायचं की नाही या गोष्टीवरती. तर हर्षदचं शाळेत जाणं किंवा नाही जाणं आता या सिक्क्यावरती डिपेंड असणार आहे. दिस इज काटा. एक मिनटं कॅमेऱ्यामध्ये पण दाखवून दे. हा काटा आहे, हा छापा आहे. काटा जर पडला तर मी शाळेत जाईल आणि छापा जर पडला तर मी शाळेत नाही जाणार. छापा पडला तर सुट्टी आणि काटा पडला तर शाळा. ओके, चलो 1 2 3. म्हणजे तू विश कशासाठी करतोय? कशासाठी? मग हे क्रॉस फिंगर कशासाठी? असं होऊन जातं ते. तुला काय वाटतं काय पडायला पाहिजे? काही पण पडलं तर मग काय. चलो. थांब. काटा म्हणजे शाळा आणि छापा म्हणजे सुट्टी. सुट्टी. मी नाही बघत. काटा. अर्र, शाळेत जाणं आणि पडेल. अजून एक चान्स. नाही, 3 चान्स देतो. मेजॉरिटी जे पडेल ना ते तुझं लक. ओके. चल परत. उलट आता अपोजिट करू. चला, 1 पॉइंट त्याला आलेला आहे. 3 पैकी 2 चान्स झाले, त्यातला 1 पॉइंट त्याला आलेला आहे. आता लास्ट फायनल आहे. मॅच. फायनल. आता फायनल आहे बरं का. छापा जर पडला तर शाळा आणि काटा जर पडला तर सुट्टी. काटा जर पडला तर सुट्टी. काय पडला? आता लास्ट. सुट्टी. आता तर सुट्टी. 1 मिनिट, मग मी तुला पहिलेच विचारलं होतं की तुझं मन काय म्हणतंय. त्यावर तू 50-50 म्हणे. मग आता सुट्टी भेटल्यावर तू तर असं म्हणायला पाहिजे असतं, ठीक आहे भेटली सुट्टी तर सुट्टी मारतो. पण तू खुश का झाला? रिटेक. नाही, रिटेक बिटेक काही नाही. हा, मला सांग, म्हणजे तुला सुट्टी तर मारायचीच होती. म्हणजे 50-50 होता ना. पण आता मी त्या कॉईनवर डिपेंड होतो. आता ते कॉईनने जे आन्सर दिलं त्या कॉईनवर जे पडलं होतं आता ते माझं झालं. बरं ठीक आहे, मग अजून 2 चान्स घेऊ. नाही काय ना झालं. नाही, तू तर म्हणे ही काय? फायनल तूच म्हणला होता. ही फायनल मॅच आहे.
नाही परत घेऊ ना. नाही नाही ठीक आहे, आता मम्मी तू सांगायचं बरं का. हर्षदचं शाळेत जाणं या सिक्क्यावरती डिपेंड आहे. सो छापा काटा काय ते एकच मॅच आहे, परत मॅच होणार नाही. हा मी वरती फेकल. पप्पा सारखं बोलणारे मला ते छापा काटा काही कळत नाही, चुपचाप शाळेत जायचं. मम्मी बोलती मेरे को छापा काटा समझ में नहीं आता, तुम स्कूल जाने का मतलब जाने का. पण मॅच तुम्ही मॅच जिंकला म्हणजे कोणती मॅच जिंकला बाबा तू. असं तीन नाही असतात काय. एकच चान्स असतो. चल एक फायनल चान्स, फायनल. हा मम्मी देऊ का एक फायनल चान्स. नाही हो तरी पण शाळेत जाणे असं मम्मीचं म्हणणं आहे. पण आता एक फायनल चान्स ठीक आहे. ओके. काटा जर पडला तर सुट्टी आणि छापा जर पडला तर शाळा. 3 2 1 पुरू. काटा आहे मग आता काटा काटा पडला हो. स्कूल जाने का नाही, आता नाही. तेरे को जाना पडेगा. शाळेचं काय एवढा कंटाळा असू शकतो कोणत्या पोराला, मला हे नाही कळत. 90% मार्क पडले तुला तरी कंटाळा कशासाठी. 91 91 ओके, बट स्टील कंटाळा कशासाठी. एकाच दिवशी ब्रेक आम्ही ना फ्रायडेला इथं आलो. फ्रायडे पर्यंत तो काही शाळेत गेलेला नव्हता. सॅटर्डेला हाफ डे होता, सॅटर्डेला शाळेत गेला. संडेला म्हणजे काल तर सुट्टीच होती. मंडे आजच शाळेत गेला, म्हणजे तसं बघायला गेलं तर. आता परत सुट्टी, परत ब्रेक कशासाठी. तू जर कंटिन्यू शाळेत गेला एक हप्ता, मग म्हटलं हा बाबा ब्रेक आहे आता, किंवा महिनाभर शाळेत गेला आणि म्हटलं एखाद्या दिवशी सुट्टी मारतो, ब्रेक घेतो, तर ठीक आहे. मग आता इथून समोर ऍडव्हान्स मध्ये मारतोय ना तो सुट्टी. अच्छा पुढे सुट्ट्याने मारणार ना नाही, मग. मग पुढं 2 महिने एक बी सुट्टी नाही. 2 महिने मग नंतर तिसऱ्या महिन्यात कशासाठी सुट्टी मारायची तुला. मग नंतर कधीतरी पाहू मग कुठं फिरायला जायचं असेल. फिरायला नाही जायचं अजून, पण फिरायचंच आहे का तुला. 8वी 9वी 10वी पर्यंत कुठं. यस, कारण हर्षदचं आहे ना आता महत्वाचे 3 वर्ष आयुष्यातले, 8वी 9वी 10वी. सो हर्षद तुला आता शाळेकडे आणि अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि थोडी लाज तू धरली पाहिजे असं मला वाटतं. ओके तुला काय वाटतं. तू जे बोलला ते तुझं मत सांग ना. तुझं मत इम्पॉर्टंट आहे ना, मला काय वाटतं ते काय इम्पॉर्टंट आहे. तुझं मत काय. मला असं वाटलं पाहिजे की मी चांगला अभ्यास करावा. तुला वाटलं पाहिजे काय. तुझं वाटलंच पाहिजे ना तसं. वाटलंच पाहिजे. वाटलं पाहिजे नाही, मी केलंच पाहिजे. येस, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. ती म्हण पण माहिती नाही. म्हणणं माहिती का तुला. चल बरं का 3 म्हणी सांग बरं का. कल करे 3 म्हणी सांग, हिंदी मराठी वॉट एव्हर इट. 3 म्हणी सांग. कल करे सो आज करे सो अब. चल 3 म्हणी सांग. मराठीतल्या सांगितलं तर अतिउत्तम होईल. अरे मी म्हणणार, तू कंप्लीट करायची. हा काखेत कसा गावाला वळसा पाय पसरायचे. हा अंथरून पाहून पाय पसरावे. ओके. कळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. अरे नव्हतं माहिती. अजून सोनार की सोनार की एक लोहार लोहर की. की. ओके हे माहिती अजून? मला. गाढवा पुढे वाचली. गाडवा पुढं, कालचा गोंधळ बराच होता. अरे नाही नाही मग गाडवा पुढं वाचली की त्या रातचा गोंधळ बरा. रातचा गोंधळ. हा त्या ओते ओते कालचा ओते म्हणली ओते. पाय त्या गाड्यावर. पाणी. आयत्या बिळावर नागोबा. आयत्या बिळात नागोबा. आयत्या बिळात बिळावर नागोबा. कसं? चुकताय पण ठीक आहे, येत आहे ना. तुला कुठल्या म्हणी आता ते सांग. म्हणले ना या कंदीच ती. तू तर म्हणे आता हर्षदला मी किती म्हणी अरे म्हणते. ते बोलताना येतात माझ्या, असं काही बोलत असलं ना ते सिच्युएशन वर डिपेंड करतं, पटकन येऊन जातं ते, असं ऐकत दिमाग का नाही. पता नाही. दिमाग का पता नाही. अच्छा नसल. अच्छा मला वाटलं पाता नाही म्हणलं, मग नसल पाता. तुला नाहीत का म्हणी. येतात रे, पण ते आता नाही आठवते, अशा निघत नाही बाहेर. हर्षद के तो दिमाग के हर्षद के तो दिमाग के बाहर का खेले. हा बाल का केले. मला काय ओते ओते गेलं बाहेर. हर्षद तू म्हणे एखादी म्हण. हर्षद एक म्हण सांग. चल एक म्हण सांग. येत होते विसरलो. येतच नाही त्याला. अजून मी कोणते तरी बोलते ना रे. मेला वाजा ना सांग पुढे. शिंगरू मेल हेलपाटाना. गाड्याला गोड बनवावं लागतं ते नाही का मी फायनली हर्षदला एक म्हण आठवलेली आहे. हा म्हण. गुळाची चव गाढवाला काय. अच्छा म्हणजे हर्षदला चव नाही कळत. ते बरोबर आहे. मॅच झालं. काय बंदर क्या जाने. बंदर के जाने अदरक का स्वाद. दादा आता छापा काटा झाला तर मी जिंकलो आता फिक्स ना. हो पप्पा याचं बघ काय चालू आहे. पप्पाला विचार. पप्पा जर हो म्हणले तर सुट्टी मारू शकतो. पप्पा आहे ना झोपेतून उठून आले खाली गप्पा मारायला. हा आम्ही ना छापा काटा केला शाळेत जायचं का नाही, तर मग त्यात मी जिंकलो. ते काही नाही, जिंकलं कोणी बी हारलं जिंकलं तरी शाळेत जायचं. पप्पा कन्व्हिन्स झाले तरच. आता नाही.
आरोही हॅपी बर्थडे. थँक्यू. आरोही आता मोठी झाली भो. अँड गाईज आरोहीला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही बर्थडे विश करू शकता किंवा इंस्टाग्राम वरती तिला मेन्शन करू शकता. ती ट्राय करणार आहे प्रत्येकाला रिप्लाय करायचा. आणि गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण तो आरोहीच्या बर्थडे वाला ब्लॉग असणार आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. लवकर सबस्क्राईब करा कारण आपल्याला 5 मिलियन सबस्क्रायबरची फॅमिली लवकर पूर्ण करायची आहे. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. In your hands felt warm. Take me back to the start. If only for a moment. I've been up since 3, scrolling back where we used to be. Half truths in this late night chat. Both of us knowing what a line that. Funny how we talk like we're fine, but your name still is.